एक अतिशय महत्त्वाचा राजकीय निर्णय घेण्याच्यासाठी आणि त्याचं स्वागत करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. ते सूर्यकांताताई, त्यांच्याबरोबर त्यांची सरकारी हा तुमच्याकडे कार्यक्रम आहे, पण त्याच्यात तुम्हाला स्वतःला नाविन्य वाटत नाही. साधारण जीवनामध्ये उभं आयुष्य गांधी नेहरूच्या विचाराने काम करणारे महाराष्ट्राचाच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक लोक असतात. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे लोक व्यक्ती ही आम्ही गेल्या अनेक वर्षात पाहिल्या. एक काळ असा होता की आम्ही लोक समाजकारणात नव्हतो त्या काळात स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाली. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ असेल किंवा हैदराबाद रोडचे आंदोलनाचा लढा असेल, त्याच्यामध्ये सहभागी झालेली एक पिढी आणि त्यांनी अनेक वर्ष राज्याचं, देशाचं, समाजाचं नेतृत्व केलं. आणि त्याच्यानंतरची एक पिढी आणि हल्लीची पिढी की ज्यांची फारसं कौतुक आणि फारसं होणारी ही स्वातंत्र्य चळवळीची आहे, ही आज आपल्याला बघायला मिळते. सूर्यकांताताई किंवा मी स्वतः किंवा ज्यांचा पाटील आम्ही या दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहे. मला सगळ्यांच्याच कुटुंबामध्ये गांधी नेहरूचा विचार किंवा स्वातंत्र्याच्या चळवळीचा विचार, त्याचा सहभाग हा करणारी एक पिढी होऊन गेली. आणि त्याच्यानंतरची पिढी म्हणून आम्ही सगळेजण आज ठिकठिकाणी काम करत असतो. सूर्यकांताताई की ज्यांचं घर त्यांच्याकडे हौतात्म्य हत्याराची मिळाली होती, अशा कुटुंबातून स्वातंत्र्याच्या चळवळीत आणि त्यांनी स्वतःसुद्धा नंतरच्या काळात हा गांधी नेहरूचाच विचार स्वीकारला. माझा आणि त्याचा एकत्रित काम करण्याचा कालखंड विधिमंडळामध्ये आम्ही एकत्र होतो. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्या आल्या. काही काळ महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राहिले आणि नंतरच्या काळामध्ये देशाचं लोकसभेमध्ये अनेकदा त्यांनी महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व केलं. लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करत असताना केंद्र सरकारमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि आपल्या कर्तृत्वाचे, प्रभावाचे दृष्टिकोन त्यांनी संसदेमध्ये दाखवलं. हे सगळं करत असताना एका बाजूनं संसदीय कामकाजाचा प्रभाव हा जसा एक त्याचा सार्वजनिक जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, तसे इतरही गोष्टी आणि ते इतरांमध्ये एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे सरकार. त्या सरकारामध्ये राज्य सरकारी बँकेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ तिथे त्यांनी जबाबदारी सांभाळली. आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठी सरकारी साखर कारखान्याची उल्लेख केली आणि त्याचं प्रतिनिधित्व त्यांनी देश पातळीवर सुद्धा हे केलेलं होतं. आणि म्हणून समाजकारण, राजकारण, सरकार क्षेत्र या सगळ्यामध्ये आयुष्याचा फार मोठा कालखंड हा त्यांचा गेलेला आहे. मध्यंतरी काही
भूमिकेच्या निंदता झाली आणि त्यांनी वेगळा रस्ता हा पत्करला होता. पण माझी खात्री असायची की ते तिथे गेले असते तर त्यांचं ऊन जाईल तिथं नव्हतं. त्यांचं ऊन आमच्याकडेच होतं. त्यांनी करू न करू. आणि म्हणून मी कधी नांदेडला गेलो तर आवर्जून त्यांची भेट घेत असेल. पक्ष कुठचा असा याचा कधी विचार करत नव्हते. त्याचं कारण खरा पक्ष दुसरा त्यांच्या मनात कधीच नव्हता. पण त्याचं राजकारण समाजकारण